नीटच्या परीक्षेतील घोटाळा प्रकरणी मास्टरमाइंड पी.व्ही. कुलकर्णीला अटक. रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक असलेल्या कुलकर्णीनंच पुण्यात ट्युशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले प्रश्न. नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून 2 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची आत्महत्या. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातल्या विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं. परदेशी जाण्यावर कसलेही निर्बंध लादले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा. परदेश प्रवासावर कसलाही टॅक्स लावण्याचा विचार नाही, असंही स्पष्टीकरण. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानंतर आता सरकारकडून निर्यात शुल्कामध्ये वाढ. पेट्रोल निर्यातीवरती प्रति लिटर 3 रुपये जादा शुल्क लावले. डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यात शुल्कात मात्र घट. यूएईचा दौरा आटोपून पंतप्रधान नेदरलँडमध्ये दाखल. व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीवरती होणार 2 देशात चर्चा. सेमीकंडक्टर संबंधी करार होण्याची शक्यता. ठाणे महापालिकेत सत्ता स्थापन होऊन 3.5 महिने झाले, पण विषय समित्यांचा पत्ताच नाही. भाजपनं नवी मुंबईत शिवसेनेला स्थान दिलं नसल्यानं शिवसेनेनं डाव खेळल्याची चर्चा. ठाणे महापालिकेत भाजप शिवसेनेमधला वाद चिघळला. शिवसेनेनं राष्ट्रगीताचा अवमान केल्याची भाजपची थेट पोलिसात तक्रार. आमसभेत 5 मिनिटात 235 ठराव मंजूर केल्यानं भाजप नाराज. सातारा गॅझेट लागू केलं नाही म्हणून मनोज जरांगे पुन्हा आंदोलन छेडणार. आज बैठक घेऊन आंदोलनाची तारीख जाहीर करणार. महिन्याभरात सातारा गॅझेट लागू करण्याचं आश्वासन 8 महिन्यानंतरही अपूर्णच. लखनौचा चेन्नईवरती 7 गडी राखून दणदणीत विजय. चेन्नईच्या प्ले-ऑफमध्ये जाण्याच्या आशा आकांक्षांना मोठा धक्का. 188 धावांचं आव्हान गाठताना लखनौच्या मिचेल मार्शनं 90 धावा ठोकल्या. नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्राला लाजवणारी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूरमधील माजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी पेपर फुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं कळतंय. रसायनशास्त्राचा प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यातून सीबीआयनं अटक केलेली आहे. कुलकर्णीला आज दिल्ली कोर्टात हजर केलं जाण्याचीही शक्यता आहे. भविष्यात डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन 2 वर्ष किंबहुना त्याहून अधिक वर्ष रात्रंदिवस मेहनत घेऊन विद्यार्थी अभ्यास करतात. मात्र या अशा महत्त्वपूर्ण परीक्षेचा पेपर फुटल्यानं ही परीक्षाच त्यानंतर रद्द करण्यात आली. यामुळे नैराश्यातून उत्तर पश्चिम दिल्लीमधील आदर्श नगर परिसरातील नुकतीच नीटची परीक्षा दिलेल्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. या विद्यार्थिनीनं यावेळेस या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तर दुसरीकडे राजस्थानच्या शिकरमधील एका 22 वर्षीय प्रदीप मेघावाल या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. प्रदीपनं यापूर्वी 2 वेळेस ही परीक्षा दिलेली होती. मात्र यावेळी त्यानं या परीक्षेमध्ये 650 मार्क्स मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तर गोव्यातही एका 18 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी खचून न जाऊ कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन एबीपी माझा करत आहे. आणि याच सगळ्या नीट प्रकरणामध्ये आपण अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी संजय महाजन सध्या आपल्यासोबत आहेत. संजय, या संपूर्ण पेपर फुटीचं प्रकरण हे ज्यावेळेस समोर आलं त्यानंतर लगेचच महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आलं आणि महाराष्ट्रामध्येच कुलकर्णी नावाचा प्राध्यापक हा त्याचा मास्टरमाइंड असल्याचं कळतंय. अटकही त्याला करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आहे? नक्कीच आकांक्षा, गेल्या 3 मे रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा घेतली होती. खरं तर ही वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा दरवर्षी संपूर्ण देशात होते आणि यावर्षी जवळपास 22.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र परीक्षेपूर्वीच काही दिवसाआधीच पेपर फुटीची घटना ही समोर आल्याने ही परीक्षाच एनटीएने रद्द केली आहे. आणि खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्रासाठी की याचा मास्टर माइंड हा लातूरमधील आहे आणि लातूरच्याच या प्राध्यापकाने रसायनशास्त्राचा हा पेपर फोडला. जवळपास 43 प्रश्न हे जसेच्या तशा असल्याचं सीबीआयने म्हटलं आणि या SP कुलकर्णी या प्राध्यापकाला आता सीबीआयने अटक केलेली आहे. खरं तर अतिशय दुर्दैवी यानंतरची घटना अशी आहे की एनटीएने ज्यावेळेस ही परीक्षा रद्द केली त्यानंतर
नैराश्याचं वातावरण या विद्यार्थ्यांमध्ये होतं. खरं तर 2 वर्ष वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेसाठी विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यामुळे कुठंतरी ही परीक्षा दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना यावेळेस चांगले मार्क्स मिळण्याची अपेक्षा होती. मात्र अशाच या NTA ने ही रद्द केल्यामुळे देशात जवळपास 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहे. खरं तर उत्तर पश्चिम दिल्लीतील आदर्श नगरच्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. राजस्थानातील सीकर येथील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि गोव्यातीलही तोच प्रकार घडलाय. त्यामुळे विद्यार्थी हे नैराश्याच्या गर्तेत असल्याचं आता समोर येत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी नैराश्याच्या गर्तेत न जाता या परीक्षेला सामोरं जावं. खरं तर ही जीवनाची परीक्षा नाही, तर ही एका अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नैराश्याच्या गर्तेत जाऊ नये. माझ्यासोबत सध्या काही पालक आहेत की ज्यांची मुलं नीटला होती. आपण त्यांच्याशी थोडं बोलूया. तुम्ही पालक आहात, विद्यार्थ्यांची ही परीक्षा रद्द झाली आहे. काय वाटतं तुम्हाला, कोण जबाबदार असेल या आत्महत्यांना? सर, गेल्या 3 मे रोजी जी काही वैद्यकीय प्रवेश परीक्षा NTA ने कंडक्ट केली होती ती परीक्षा कॅन्सल झाली. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी जे आहे संपूर्ण भारतातले हे विद्यार्थी नैराश्यामध्ये गेले. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तर माझं विद्यार्थ्यांना आव्हान आहे की त्यांनी म्हणजे आत्महत्या न करता पुढील जी परीक्षा आहे त्या परीक्षेला फेस करावं. ही परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी नैराश्यात गेलेले आहेत. कोण जबाबदार आहे याला, सगळ्या ह्या आत्महत्याला? तर कसं आहे, हे परीक्षेचं काही परीक्षा एकच आहे का? अनेक परीक्षा मुलांना द्यायच्या आहेत. त्यामुळे काय असं मुलांना हे करणं चुकीचं आहे आणि शासनाने याचा विचार करावा ह्या गोष्टीचा. प्रत्येक जिल्ह्यात एक सेंटर द्यावं असं आमची अपेक्षा आहे. तुम्ही पण पालक आहात, काय वाटतं ह्या 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे? विद्यार्थी नैराश्यात आहेत, काय सल्ला द्याल? विद्यार्थ्यांनी थोडंसं संयम ठेवायला पाहिजे. त्यांनी पालकांचं सोबत हात धरून इतके वर्ष जी आपण मेहनत केली आहे त्याच्यासाठी थोडं अजून आता हे जे धोरण आहे याच्यात चूक तर सरकारची आहेच, कारण ह्याचं व्यवस्थित ॲक्च्युली प्लॅनिंग व्हायला पाहिजे. आणि प्लॅनिंगमध्ये जर चुका होत असतील वारंवार आणि इतक्या वर्षाची मेहनत मुलं करतात आणि त्याच्यातूनच हे नैराश्य येतं मुलांना. पण मुलांनी थोडं संयम ठेवायला पाहिजे. सरकारने याच्यावर विचार करायला पाहिजे गंभीरपणे. की तुम्हाला काय वाटतं, कोण जबाबदार असेल या सर्व बाबींना? याच्यात काय ॲक्च्युली खूप काही ऑर्गनायझेशन इन्व्हॉल्व असतात. त्याच्यात सरकारने व्यवस्थित एकदम पूर्ण लक्ष घालून सरकार जबाबदार असं म्हणता येणार नाही, पण काही ऑर्गनायझेशन पण जबाबदार असणार आहे. पण ते एकच आहे, त्याच्यात मुलांनी ॲक्च्युली असा एकदम टोकाचा विचार न करता, कारण की ही ऑपॉर्च्युनिटी आपण परत एकदा देऊ शकतो. असं काही नाही की आपण नंतर देऊ शकत नाही, असं काही नाही. आपण परत एकदा एक्झाम देऊन आपण हे करू शकतो. तर नक्कीच यात विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, आकांक्षा असा या पालकांचा सूर आहे. खरं तर आज दिवसभर CBIची जी चौकशी आहे, CBIचं एक पथक लातूरमध्ये आहे. मी स्वतःही आता सध्या लातूरमध्ये आहे. दिवसभर लातूरमध्ये आज CBI चौकशी करणार आहे. अनेक अगदी, त्यामुळे या सगळ्या चौकशी संदर्भातले अपडेट हे तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. आणि जसं या पालकांनी आवाहन केलेलं आहे तसंच ABP माझा देखील आवाहन करत आहे की कोणत्याही विद्यार्थ्यांना घाबरून जाऊ नये आणि इतकं टोकाचं पाऊल उचलू नये. एकीकडे देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्याच्या स्थितीत काटकसरीनं वागण्याचं आवाहन करतायत. मात्र दुसरीकडे त्यांचेच सरकारी कर्मचारी डिझेलची नासाडी करत असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय. राज्यातले 27 लाख कर्मचारी डिझेलवरती खर्च करतायत. मुख्यालयी राहण्याचे आदेश असताना देखील अनेक कर्मचारी मोठ्या शहरातून ये जा करतात आणि अशा कर्मचाऱ्यांची संख्या 9 ते 11 लाख आहे आणि त्यांच्या येण्या आणि जाण्यासाठी वापरलं जाणारं डिझेल आणि पेट्रोलची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. त्यामुळे खरोखरच डिझेल आणि पेट्रोल वाचवायचं असेल तर कर्मचाऱ्यांनी मुख्यालयामध्ये राहण्याची अट घालायला हवी, अशी मागणी प्रशांत बंब यांनी केली आहे. आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. महाराष्ट्रात असे अनेक कर्मचारी आहेत की जे लाखोंचं पेट्रोल आणि डिझेल वेस्ट करतायत, असं प्रशांत बंब यांचं म्हणणं आहे. नेमके कोण कर्मचारी आहेत आणि का वेस्ट करतायत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. का असं तुम्हाला वाटतं आणि तुमचा मुद्दा नेमका काय आहे? बघा, सर्वप्रथम सन्माननीय पंतप्रधान मोदी आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जे आपल्याला आवाहन केलेलं आहे त्याला प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्याचं पालन केलं पाहिजे. परंतु आज सर्वात महत्त्वाचं काय आहे, जसं संभाजीनगर जिल्हा आहे, इथे किमान 20,000 अधिकारी कर्मचारी
ज्यांना त्यांच्या मुख्यालय म्हणजे गावातच राहण्याचा कायदा आहे, त्यांनी अशा वेळेला म्हणजे आत्ता बोलले म्हणून नाही, दररोज सुद्धा त्यांनी हे डिझेल पेट्रोल वेस्ट करू नये. परंतु आज ते दररोज अपडाऊन करतात आणि 20,000 व्हेकल्स दररोजचे विनाकारणचा लोड हा ट्रॅफिकवर येतो, डिझेल पेट्रोलवर येतो आणि ससे होलपोट होती पूर्ण नागरिकांची. माझी विनंती आहे आता सर्व अधिकारी कर्मचारी महोदयांना की बघा, तुम्ही 8-8, 10-10 वर्षापासून त्याच गावात राहतात असं सर्टिफिकेट देऊन तुम्ही सगळं केलेलं आहे. ठीक आहे, मागच्या गोष्टी नंतर बघता येतील, परंतु आता तुम्ही सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याला सूचित केलेलं आहे त्याचं तंतोतंत पालन करावं. प्रत्येकाने आपापल्या गावात राहायला जावं आणि डिझेल पेट्रोलच्या बाबतीमध्ये जे देशावर समजा जे काही गोष्टी असतील, माननीय पंतप्रधान महोदयांचा जो हेतू असेल त्याला साध्य करण्याकरता मदत करावी. असं आहे की कायदा तुम्ही करता, अंमलबजावणी पण तुम्हीच करायचे, पण मग अंमलबजावणी तुमच्याकडून का होत नाही? नाही बघा, खरं म्हणजे ना, ह्या अंमलबजावण्या ह्या प्रशासकीय बाब असतात. या आजच मीटिंगमध्ये आम्ही माननीय कमिशनर महोदय असतील, माननीय कलेक्टर साहेब असतील, तसल्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. ह्या सर्वांना तुम्हाला गावात त्यांनी सांगितलं होय पाठवावंच लागेल. आम्ही त्यांना पाठवू, नाही जर ते गेले तर त्यांच्यावर जे काही सर्व्हिसचे कायदे आहेत म्हणजे त्यांच्याप्रमाणे त्यांच्यावर शास्ती होईल. 9 ते 11 लाख कर्मचारी नियमानं ज्या गावामध्ये त्यांना नियुक्त केलं गेलेलं आहे त्या ठिकाणी राहणं हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे. मात्र हे न करता शहराच्या ठिकाणी राहून ग्रामीण भागात जाऊन पेट्रोल डिझेल खर्ची घालतात असा त्यांचा आरोप आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. आखाती देशातील युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचं आवाहन केलं. त्यानंतर महाराष्ट्र शासनानं काटकसरीची एक नियमावली तयार केली, ज्यामध्ये 19 नियम घालून दिले. व्हीसीद्वारे बैठका घ्या, अधिकाऱ्यांनी दौरे कमी करा, अशा अनेक सूचना दिल्या गेल्यात. यातील 12 नंबरच्या सूचनेमध्ये कार्यालयीन कामाकरता अनावश्यक विद्युत दिव्याचा वापर टाळावा, कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक, वातानुकूलित यंत्रणा ही उपकरणं बंद करावीत. त्याचबरोबर वातानुकूलित यंत्रणेचं तापमान 24 ते 26 अंशांवरती ठेवण्याची सूचना दिली आहे. आणि याच सूचनेची पडताळणी ABP माझानं छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन केली. तेव्हा काय नेमकं समोर आलं तुम्हीच पहा. मुख्यमंत्र्यांनी खर्च कमी करण्यासाठी काही नियमावली केली. 19 नियम हे ठरवले गेले. त्यातले काही शासकीय कार्यालयाला नियम होते. म्हणजे ACचं टेम्परेचर हे 24 ते 26 ठेवा आणि नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या हे दृश्य आहे. म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला या ठिकाणी हा मीटिंग हॉल आहे आणि या मीटिंग हॉलमध्ये सध्या कोणीही उपस्थित नाही. मात्र तरी देखील इथे आपण पाहतोय की सगळ्या लाईट सुरू आहेत, AC देखील सुरू आहेत आणि त्यामुळे एकीकडे योजना आणि नियम केले जातात, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. एवढंच नाही तर हा प्रोजेक्टर देखील आपण पाहतो आहोत की हा देखील या ठिकाणी सुरू आहे. त्यांचा PC देखील या ठिकाणी सुरू आहे. AC थंडगार आहे आणि या थंडगार ACमध्ये या ठिकाणी कोणीही नाही आहे. मात्र जे नियम केले आणि पुन्हा तुम्हाला दाखवतो की ACचं टेम्परेचर देखील आपण जर पाहिलं तर ते 18 एवढं ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे शासकीय नियम करायचे, मात्र शासकीय कार्यालयातच ते अशा पद्धतीनं ते कागदावर कसे राहतात याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवरती भारत सरकारनं इंधन निर्यातीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. केंद्रानं पेट्रोल डिझेल निर्यातीवरती प्रति लिटर 3 रुपये जादा शुल्क लावावेत. एव्हिएशन टर्बाईन फ्युएल निर्यातीवरती शुल्कात कपात केली आहे. तर देशांतर्गत विक्रीवरील पेट्रोल डिझेल दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन दर हे 16 मे पासून लागू होणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत. आंदोलनाची पुढची दिशा आणि तारीख ठरवण्यासाठी आज जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सातारा गॅझेटचं GR 1 महिन्यात काढू असं सरकारनं म्हटलेलं होतं, मात्र 8 महिने उलटून गेलेत तरीही ते लागू झालं नसल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडलं त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नसून शिंदे समिती रेकॉर्ड देखील शोधत नसल्याची टीका जरांगेंनी केली आहे.
तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? 8 महिने उलटून गेले आता. तुम्ही सातारा संस्थांचा GR 1 महिन्यात काढू म्हणले ते 8 महिने उलटून गेले. तुम्ही गुन्हे मागं घेऊन म्हणले होते राज्यातले सगळे, का घेतले नाही? याला काय कारण आहे तुमचं? नोकरीतून वंचित राहिले पाहिजे, शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजेत. मराठ्यांचं जितकं वाटलं होईल तितकं करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांकडून होतं. मुंबईत एकीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांचं शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू असताना सोबतच कांदा आणि साखरेचा प्रश्न पेटलेला असताना साताऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. 30 जून आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय. हे तुमचं सरकार आहे. या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे. आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा. त्याची तयारी आमची सुरू आहे. 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर धुळे जिल्ह्यात देखील पशुसंवर्धन विभाग आता अलर्ट झालाय. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवरती पशुसंवर्धन विभागानं खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अद्याप धुळे जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचे कोणतेही लक्षण आढळलेली नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर गिरीश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यात 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यान्वित करण्यात आलेल्या असून पोल्ट्री फार्म चालकांना स्वच्छता राखत खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसंच नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील धुळे जिल्ह्यात कुक्कुट पक्षी त्याचबरोबर अंड्यांनी ने-याण करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागानं दिली आहे. धुळे जिल्ह्याने बर्ड फ्लूचा शिरकाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम आपण तयार केलेल्या आहेत आणि खास करून सतर्कता बाळगण्याचे सूचना पण आपण या टीममार्फत निर्गमित केलेल्या आहेत. आता या टीमचं काम जे आहे खास करून ज्या बॉर्डर लाईनला नंदुरबार जिल्ह्याच्या ज्या बॉर्डर लाईनला ज्या आपल्या टीम आहेत त्यांना आपण 2-3 मुद्द्यांच्या विषयी सतर्क राहण्यासाठी सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 देशांच्या दौऱ्यावरती आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदी नेदरलँडला पोहोचलेत. नेदरलँडमध्ये मोठ्या उत्साहात पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यासोबत व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहेत. तर काल पंतप्रधान मोदींनी UAEचा दौरा केलाय. आणि आता बातमी आहे IPLच्या मैदानातून. लखनौतील एकाना स्टेडियमवरती पार पडलेल्या सामन्यामध्ये लखनौनं चेन्नई सुपर किंग्सवरती 7 विकेट्सनं विजय मिळवलाय. CSKनं दिलेलं 188 धावांचं लक्ष्य लखनौनं 16 षटकामध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. लखनौकडून मिचेल मार्शनं दमदार 90 धावांची खेळी केली. लखनौचा या हंगामामधील 4था विजय ठरलाय. तर 8 गुणांसह हा संघ गुणतालिकेमध्ये शेवटचाच आहे. पण या पराभवाचा चेन्नईला चांगलाच फटका बसलाय. चेन्नईचा संघ 12 गुणांसह 6व्या स्थानी आहे. चेन्नईला हा सामना जिंकून टॉप 3 मध्ये प्रवेश करण्याची संधी होती, पण सामन्याआधी 5व्या स्थानी असलेला चेन्नईचा संघ 6व्या स्थानी पोहोचलेला आहे. तर नेट रन रेटच्या बळावरती राजस्थानचा संघ 5व्या स्थानी पोहोचलाय. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांनी गोळीबार केलेला आहे. बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरच्या शूटरकडून फर्निचर मॉलवरती गोळीबार करण्यात आलाय. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 6 गोळ्या झाडलेल्या आहेत. तर जीवे मारण्याची सोशल मीडियाद्वारे आधी धमकी देण्यात आलेली होती. AJ फर्निचर मॉल हे अशोक जैन यांच्या मालकीचं आहे आणि याच मॉलवरती गोळीबार करण्यात आलाय. शुभम लोणकरनं सोशल मीडियावरती पोस्ट टाकून या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. तर AJ फर्निचर मॉल यावरती गोळीबार करण्यात आलेला आहे. अशोक नैन यांच्या मालकीचा हा मॉल आहे आणि याच मॉलवरती एकूण 6 गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण गोळीबाराची जबाबदारी ही शुभम लोणकरनं सोशल मीडियाच्या माध्यमामधून घेतलेली आहे. साधारणतः रात्री 9:20 दरम्यान AJ फर्निचर मॉलच्या समोर त्या ठिकाणी 2 अज्ञात व्यक्ती 2 व्हीलरवरून आले आणि त्यांनी AJ फर्निचर मॉलच्या नावाच्या दिशेने, नेमप्लेटच्या दिशेने, वरच्या दिशेने त्या ठिकाणी 5 ते 6 राऊंड फायर केलेले आहेत आणि पुढील दिशेने निघून गेलेले आहेत.
जशी घटना कळाल्यानंतर त्या ठिकाणी क्राईम ब्रांच आणि झोनचे सर्व अधिकारी स्टाफ या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी तपासाला सुरुवात केली. त्याचबरोबर त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा भेटी देऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे. नीट पेपर फुट प्रकरणी महाराष्ट्राला लाजवणारी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूरमधील माजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी पेपरफुटी प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं कळत आहे. रसायनशास्त्राचा प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यामधून सीबीआयनं अटक केली आहे, तर कुलकर्णीला आज दिल्ली कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. कुलकर्णी एनटीए सोबत जोडला गेला आणि त्यानंच पेपर लीक केल्याचं उघडकीस आलंय. आरोपी पी.व्ही. कुलकर्णी हा एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये सहभागी असलेला रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि यामुळे त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या, ज्याचा त्यानं गैरवापर करून पेपर फुटी घडवून आणली, अशी माहिती सीबीआयनं दिली आहे. एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णीनं आपल्या नेटवर्कद्वारे काही विद्यार्थ्यांना एकत्र केलेलं होतं. पी.व्ही. कुलकर्णीनं विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्न आणि उत्तरं पाठ करायला लावली होती. तसंच पुण्यामध्ये ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे यांच्या संपर्कामध्ये देखील कुलकर्णी होता आणि त्याच धाग्यांवरून तपास आणि चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत देशभरामधून 8 आरोपींना अटक केली आहे. आणि दरम्यान 2025 मध्ये देखील नीट परीक्षेचा पेपर फुटला होता, अशी धक्कादायक माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे. मुख्य आरोपींपैकी मंगीलाल आणि दिनेशनं यापूर्वी देखील नीट परीक्षेचे पेपर फोडून उमेदवारांना वितरित केलेले होते. गेल्या वर्षी झालेल्या नीट 2025 परीक्षेपूर्वी बिवाल कुटुंबातील 5 मुलांना प्रश्नपत्रिका आगाऊ देण्यात आलेल्या होत्या. या खुलाशानं तपास यंत्रणांना धक्का बसलाय. त्यामुळे हे रॅकेट अनेक वर्षांपासून सुरू होतं का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत. सोमेश, खरं तर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रोज नवीन खुलासे होत आहेत. म्हणजे एकीकडे कुलकर्णी हाच मास्टर माइंड असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर बिवाल कुटुंबाची ही जी माहिती समोर आली आहे ती देखील अतिशय धक्कादायक आहे. काय नेमकं घडतंय आणि काय अपडेट्स मिळत आहेत? सीबीआयच्या तपासामध्ये हे धक्कादायक अपडेट समोर येत आहेत आणि आज जर सीबीआयच्या तपासातून सीबीआयच्या सूत्रांना अशी माहिती मिळते की 2025 साली सुद्धा जर नीटचा पेपर फुटला होता तर याचा अर्थ स्पष्ट आहे की म्हणजेच 2024ला ज्या प्रकारचा गैरव्यवहार झाला तो 2025ला सुद्धा पुन्हा झाला होता आणि तोच आता 2026 मध्ये झालेला आहे. 2026च्या प्रवेश प्रक्रिया आणि त्या सर्वांवर त्याचा थेट परिणाम झाला आणि त्यानुसार सरकारने निर्णय घेतले. परंतु गेल्या वर्षी मात्र सरकारने अशा स्वरूपाचा कुठला निर्णय घेतला नव्हता किंवा हा पेपर फुटी झाली आहे याविषयी कुठे वाच्यताही झालेली नव्हती. तर त्यामुळे मग गेल्या वर्षीच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेवर सुद्धा पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत या सगळ्या अशा नव्या होणाऱ्या खुलाशांमधून. अगदी धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पेपर फुटीनंतर लातूरमध्ये सीबीआयचं धाडसत्र सुरू आहे. सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीला अटक केल्यानंतर आता सुतमिल परिसरातील एका खासगी ट्युशन चालकाच्या घरी सीबीआयच्या पथकानं छापा टाकलाय. क्लास चालकाच्या घरी सीबीआयनं 11 तास तपासणी केली. क्लास चालकाकडे आढळलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. मोबाईल, संगणक आणि विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींची देखील पडताळणी करण्यात आल्याची माहिती समोर येते आणि त्याचनुसार ज्या भागांमध्ये त्यांचे ट्युशन चालते त्या ठिकाणी पथकानं जाऊन अनेक नोंदी घेतल्या. साधारण 11 तास तपासणी केल्यानंतर सीबीआयचं पथक काही कागदपत्र आणि माहिती सोबत घेऊन निघून गेलं. मात्र पुढील कारवाईबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती ही देण्यात आलेली नाही. नीट पेपर फुटी प्रकरणात एका खासगी ट्युशन चालकाच्या संबंधित संस्थांवरती पुण्यातील हडपसर आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये देखील सीबीआयनं धाडी टाकल्यात. सीबीआयच्या पथकानं संबंधित ठिकाणी जवळपास 1 ते 1.5 तास तपास करत कागदपत्र आणि इतर महत्त्वाची माहिती ही पडताळून पाहिली आहे. तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी देखील छापे घालण्यात आलेले आहेत. तिकडे लातूरमध्ये देखील सीबीआयकडून कसून अशी चौकशी केली जाते आणि त्यानंतर पुण्यातील हडपसर असेल त्याचबरोबर पिंपरी चिंचवड असेल या सगळ्याच परिसरामध्ये क्लासेसची चौकशी केली जाते.
ठाणे महापालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना नगरसेवकांमध्ये संघर्ष निर्माण झालाय. सलग तिसऱ्या महासभेमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाद पाहायला मिळाला. महासभेमध्ये शिवसेनेनं 5 मिनिटांमध्ये 232 प्रकरणं मंजूर केल्याच्या मुद्द्यावरती भाजपनं आक्षेप घेतला. त्यावेळी शिवसेना नेत्या आणि नगरसेवक मीनाक्षी शिंदेंनी भाजपचा उल्लेख कपटी असा केला. सोबतच भाजपनं विरोधी पक्षात जाऊन बसावं असंही मीनाक्षी शिंदेंनी म्हटलं. तर या महासभेमध्ये भाजपनं नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन देखील केलं. त्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस ठाणे गाठत शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे आणि मनोज शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी त्यांच्या तक्रारीतून केली आहे. सत्तेत एकत्र बसल्यानंतर गट मीटिंगमध्ये ज्या प्रकारे निर्णय घेतले जातात आणि त्यानंतर सभागृहामध्ये येऊन आपण ते अंमलात आणतो, पण अशा प्रकारे गेली 4 महिने ही जी सभा चालू आहे त्या 4 महिन्यामध्ये सातत्याने गोंधळ घालून अशा प्रकारची परिस्थिती, मला असं वाटतं विरोधक या टायमाला एकदम शांत आहेत, पण सत्तेत बसून आमच्या बरोबरच असताना देखील आमच्या युतीतलेच जर अशा प्रकारचं हे करत असतील तर खरं तर ते निंदनीय आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्याकडूनच काहीतरी चुका होत आहेत ह्याची जाणीव त्यांना स्वतःला कदाचित नाही आहे. आणि अशा प्रकारे गोंधळ करून महासभेला सगळ्यांना वेटीस धरलं जातं, महापौरांना देखील वेटीस धरलं जातं. ही काय प्लॅनिंग आहे त्यांची मला आत्तापर्यंत कळलेली नाही. कुठल्याही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे गोंधळ घालून विषयपत्रिका मंजूर करून अचानकपणे राष्ट्रगीताचा उल्लेख हे चालू करायचं, राष्ट्रगीत चालू करायचं आणि त्या माध्यमातून सरळ विषयपत्रिका संपली, महासभा संपली असं जाहीर करायचं. आणि ठाणेकर जनतेच्या सभागृहामध्ये ठाणेकरांचे प्रश्न असतात ते मांडण्यासाठी मित्रपक्ष असू देत किंवा आणखीन कोणी असू देत, त्यांनी ती भूमिका रास्तपणे मांडणं गरजेचं असतं, एवढंच आमचं म्हणणं असतं. ठाण्यातील नव्यानं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी कामकाज सुरू करून 2 महिने झाले तरी ठाणे महापालिकेमधील विषय समित्यांचं कामकाज हे अद्यापही सुरू झालेलं नाहीये. शिवसेना आणि भाजप महायुतीला महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमत असून स्थायी समिती, परिवहन समिती, त्याचबरोबर विविध विषय समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या या अजूनही झालेल्या नाहीयेत. निवडणुकीत आवाहन केल्याप्रकरणी ठाणेकरांनी शिवसेनेला प्रचंड बहुमत दिलं तरी देखील महाराष्ट्रामधील सर्वच महापालिकांमधील समित्या गठीत झालेल्या असताना केवळ ठाण्यामध्येच समित्या का झाल्या नाहीत असा सवाल उपस्थित होतोय. तर नाराजी नाट्यामुळे स्वीकृत नगरसेवकांचा निर्णय हा ठाण्यामध्ये प्रलंबित आहे का असा सवाल यामुळे उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर अनेक विषय समित्या देखील गठीत झालेल्या नाहीयेत. खरं तर महाराष्ट्रामध्ये या सगळ्या निवडणुका होऊन अनेक दिवस लोटलेले आहेत, जवळपास 3 महिने झालेले आहेत. सगळ्याच महापालिकांमध्ये या सगळ्या विषय समित्या असतील, त्याचबरोबर इतरही अनेक महत्त्वाच्या समित्या या गठीत करण्यात आलेल्या आहेत. मात्र ठाण्यामध्ये अजून देखील हे चित्र दिसत नाहीये. त्यामुळे नेमकं या सगळ्या समित्या गठीत करण्यामध्ये काय अडतंय असा सवाल आता उपस्थित झालेला आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे असं देखील अनेक घटनांमधून सध्या समोर येत आहे आणि त्यामुळेच या नियुक्त्या रखडलेल्या आहेत का अशी देखील शक्यता ही आता ठाण्यामध्ये सध्या सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजप महायुतीला महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे, मात्र अजून देखील या सगळ्याच समित्या गठीत होणं हे बाकी आहे. तर विषय समित्या का टाळतायत असा सवाल उपस्थित झालेला आहे. शिवसेनेमध्ये अनेक दिग्गज स्थायी समिती सभापती पदासाठी दावेदार आहेत असं देखील सांगण्यात येत आहे. हे पहिलं कारण आहे. तर पक्ष सचिव राम रेपाळे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी असा दावा केलाय. माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी उपमहापौर रमाकांत मडवींचाही दावा आहे. त्याचबरोबर एकाला दिलं तर इतर नाराज या भीतीतून टाळाटाळ केली जाते का अशी देखील शक्यता आहे. त्यानंतर दुसरं कारण नेमकं काय जाणून घेऊयात. निवडणुकीत भाजपसोबत युती झाल्यानं अनेक शिवसैनिकांची संधी हुकली. अनेक बंडोबांना शांत करण्यासाठी स्वीकृतचे आश्वासन दिलं. स्वीकृतचा निर्णय होईपर्यंत विषय समित्यांच्या निवडणुका या लांबणीवरती गेल्यात अशी शक्यता आहे. तर ही काही कारणं देखील समोर येत आहेत. देशातले बेरोजगार युवक झुरळांसारखे सरन्यायाधीश सूर्यकांत यांची संतापजनक टिप्पणी समोर येते. बेरोजगार तरुण मीडियामध्ये जातात, आरटीआय कार्यकर्ते बनतात असं देखील कांत यांनी म्हटलेलं आहे. तर आरटीआय कार्यकर्ते बनून मीडियातून व्यवस्थेला लक्ष्य करतात, व्यवस्थेवरती हल्ला करणारे हे परजीवी आधीच भरलेले आहेत असं देखील त्यांनी वक्तव्य केलंय.
तर देशातले बेरोजगार युवक हे झुरळांसारखे आहेत अशी संतापजनक टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेली आहे. बेरोजगार तरुण हे मीडियामध्ये जातात, आरटीआय कार्यकर्ते बनतात, तर आरटीआय कार्यकर्ते बनून मीडियातून व्यवस्थेला लक्ष्य करतात, अशी देखील संतापजनक टिप्पणी सूर्यकांतांनी केलेली आहे. व्यवस्थेवरती हल्ला करणारे परजीवी हे आधीच भरलेले आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आता महा-टीईटी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठीची आवश्यक असलेली नीट यूजी परीक्षा 3 मे रोजी पार पडलेली होती. मात्र त्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली. आता ही परीक्षा 21 जूनला होणार आहे. त्यामुळे महा-टीईटी परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलाय. नीट यूजी आणि महा-टीईटी या दोन्ही परीक्षांची बहुतांशी केंद्र ही एकच येत असल्यामुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महा-टीईटी परीक्षा ही सुरळीतपणे पार पडण्यासाठी आणि परीक्षार्थींचं हित लक्षात घेता तारखांमध्ये बदल करण्यात आलाय. यामुळे टीईटी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार आहे. हडपसरच्या उषा किरण रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी एका संशयिताला नागपुरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिवाजी राठोड असं आरोपीचं नाव असून नागपूर रेल्वे स्थानकातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. पण आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपचारासाठी पैसे नसल्यानं आरोपीनं ही बॉम्ब सदृश वस्तू अवघ्या 400 रुपयामध्ये बनवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामध्ये कोणतीही स्फोटकं नव्हती. उपचारासाठी पैसे नसल्यामुळे बॉम्बची भीती दाखवून खंडणी मागण्याचा आरोपीचा प्लॅन होता, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दहा तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंटसाठी गेला होता, जिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता. ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता म्हणून त्यांनी अशा प्रकारचे त्यांनी एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते. तपासात यामध्ये कोणताही प्रकारचे टेरर अँगल या पूर्ण घटनेमध्ये नाही आहे. हे फक्त एक इंडिव्हिज्युअल ॲक्ट होता आणि त्याचे मोटिव्ह प्रथमदर्शनी एक्स्टॉर्शन करण्याची हेतू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी पाठोपाठ अखेर दिग्विजय पाटील यांच्या विरोधातही पुरवणी चार्जशीट दाखल झाली आहे. पुणे पोलिसांनी अखेर दिग्विजय पाटील याच्यावरही आरोप निश्चित केले. शासकीय जमीन परस्पर खरेदीचा आरोप लावला. पहिल्याच दिवशी चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटीलचं नाव नव्हतं. अखेर तपासाअंती पुरवणी आरोपपत्रात दिग्विजय पाटील याला देखील क्रमांक 2चा आरोपी बनवलंय. दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीचे भागीदार असून दस्तावर्ती कंपनीतर्फे त्यांचीच सही आढळून आली आहे. म्हणूनच पुणे पोलिसांनी अखेर त्यांच्यावरती देखील दोषारोप ठेवलेत. 272 पानांचं हे पुरवणी आरोपपत्र आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती रामकुंड परिसरामध्ये रामकाल पथ तयार करण्यात येतोय. या अंतर्गत परिसरामधील घाटाची दुरुस्ती आणि विविध विकास कामं करण्यासाठी 16 मे ते 16 जुलैपर्यंत रामकुंड परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आलाय. यामुळे रामकुंडात होणाऱ्या धार्मिक विधीवरती परिणाम होणार असून भाविकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे पुरोहित संघानं यावरती नाराजी व्यक्त केलेली असून मनपा आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आलंय. महापालिका प्रशासनानं रामकुंडाऐवजी यशवंतराव महाराज पटांगण, भाजी पटांगणावरती धार्मिक विधी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र रामकुंडावरती दररोज हजारो भाविक धार्मिक विधीसाठी येत असल्यामुळे शासनानं दखल घेण्याची मागणी करण्यात येते. मध्य प्रदेशातल्या धार मंदिर मशीद वादावरती मोठा निर्णय घेण्यात आलाय. धार मोजशाळा ही मंदिराचीच जागा असल्याचा निर्णय मध्य प्रदेश हायकोर्टानं दिलाय. परमार वंशाच्या राजा भोजच्या काळामध्ये हे शिक्षणाचं केंद्र असल्याचा निर्वाळा करण्यात आलाय. ही जागा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिकार क्षेत्रामधील एक संरक्षित स्मारक असल्याचं कोर्टानं मान्य केलंय. न्यायालयानं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला आपलं संवर्धनाचं कार्य सुरू ठेवण्याचे निर्देशही दिलेत. आज भोजशाला के केस में ऑनरेबल इंदौर हाईकोर्ट का बहुत ही ऐतिहासिक फैसला आया है, जिसमें ऑनरेबल इंदौर हाईकोर्ट ने जो एएसआई का 7 अप्रैल 2003 का ऑर्डर है उसको पार्शली क्वैश किया है और हिंदू समाज के लोगों को वहाँ पे पूजा पाठ का अधिकार दिया है. कोर्ट ने भोजशाला कॉम्प्लेक्स को राजा भोज का माना है, एक सरस्वती स्कूल माना है लर्निंग का. जो एएसआई का ऑर्डर था 7 अप्रैल 2003 का, जो यहाँ पे नमाज की अनुमति देता था, उसको कोर्ट ने सिरे से खारिज कर दिया है.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 देशांच्या दौऱ्यावरती आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदी नेदरलँडला पोहोचलेत. नेदरलँडमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यासोबत व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहेत. तर काल पंतप्रधान मोदींनी UAEचा दौरा केलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.